मी बाबुराव शेळके, शिवसेनेचा माजी तालुका प्रमुख. काल सन्माननीय लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ वर्षा मॅडम दुबे यांना एका निवेदनाद्वारे मी तक्रार केली आहे की लातूर तहसील कार्यालयातील कासारखेडा मंडळ अधिकाऱ्यांच्या विरोधात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून याची गंभीरतेने दखल घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीचं निवेदन मी जिल्हाधिकारी मॅडम यांना काल दिलेलं आहे. या निवेदनामध्ये प्रामुख्याने गौण खनिज मुरुम खडी केंद्र यांच्या मार्फत हप्त्याची वसुली या मंडळ अधिकाऱ्याने चालवली आहे आणि लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या माध्यमातून केला. खरं तर ही भ्रष्टाचाराची पायमुळं या तहसील मंडळ अधिकाऱ्याच्या माध्यमातून या लातूर जिल्ह्यामध्ये या लातूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर काही एक कासारखेडा भाग आहे, त्या भागामध्ये निश्चित रूपानं मांजरा नदीच्या काठेशी असलेल्या वाळूचा उपसा मोठा प्रमाणात आहे आणि ते अवैध प्रमाणात केलं जाते. याला हप्ते वसुली करून आणि ज्यांनी कोणी हप्ता दिला नाही त्याची गाडी अडवून आणि त्याच्यासाठी एक टोळी ठेवलेली, गुंडाची टोळी. ते स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने एखाद्या 10-5 जण मिळून गाडी पकडतात आणि त्या गाडीनंतर हे आपले अधिकारी जाऊन त्याच्याशी संगनमत करून पैशाचा व्यवहार करून गाडी सोडून देतात आणि कुणी पैसे नाही दिले तर ती गाडी तहसील लावून त्याच्यावर कारवाई करतात. खरं तर ही गोष्ट अतिशय भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे आणि ह्या सध्या पाहिलं तर या मंडळ अधिकाऱ्याचा कार्यकाळ आपण पाहिला असेल, त्या निवेदनामध्ये मी स्पष्ट उल्लेख केला आहे. अतिशय वादग्रस्त असा आहे आणि भ्रष्टाचारी म्हणून या अधिकाऱ्याची ओळख या लातूर तहसीलला आहे. म्हणून या भ्रष्ट अधिकाऱ्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी कडक अशी कारवाई करावी या मागणीचं निवेदन आम्ही दिलं आहे आणि याची दखल घ्यावी. नाहीतर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं आंदोलन करून या प्रकरणाला पूर्ण महाराष्ट्रावर कसं वाचा फोडता येईल आणि या भ्रष्ट करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची दखल जिल्हाधिकारी मॅडम यांनी घ्यावी अशी विनंती आम्ही या निवेदनाद्वारे केली आहे.